रामकृष्ण रे. श्री संतांच्या माथा चरणावरी, श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. प्रतिष्ठान पैठण निवासी श्रीमंत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरची आपली चिंतन मालिका, प्रवचन मालिका चालू आहे. मला वाटते आजचा आपला 18वा भाग. गेल्या 17 भागामध्ये आपण आनंद लहरीवर चिंतन करतो आहोत. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना 137व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण आलो आणि 137व्या क्रमांकाच्या ओवीला आपण थांबलो. आजच्या भागामध्ये चिंतन करत असताना 137 क्रमांकाची ओवी आणि त्या पुढच्या ओव्या याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मागच्या भागाच्या चिंतनामध्ये खरं पाहता उपसंहार चालू झाला आहे. या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये नाथराय आपल्याला सद्गुरूची अगम्यता शिकवतात. सद्गुरु कृपेची अगम्यता काय, सद्गुरु स्वरूपाची अगम्यता काय, सद्गुरूचं स्वरूप काय याचा विचार नाथराय या ठिकाणी आपल्याला विस्ताराने सांगताना दिसतं. काय आपल्याला आठवत असेल, मागच्या भागामध्ये आपण चिंतन करत सुद्धा मन विरून गेलं, अखंड निराकार निर्विकल्प उपाधी वेगळं असं जे भगवंताचं ब्रह्माचं जे रूप आहे ना, तेच रूप सद्गुरूच आहे असा विचार आपण केलाय. आणि हा विचार करता 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 मग नाथराय या 138व्या क्रमांकाच्या ओवीजवळ ज्या वेळेला आले तेव्हा नाथरायांची भावना काय आहे ते आपल्याला या ओवीतून दिसेल. नाथराय म्हणतात, परिबोललो अल्पमती, भावे परिसावे सज्जन श्रुती, रवी किरणा पुढे काढवाती, तैसे मती बोलतो. काय नम्रपणा दिसतोय ओवीतून बघा. नाथरायांसारखे विद्वान ज्ञानी भक्त नवे हो देवच असलेले महाविष्णूचे अवतार आपण म्हणतो ना, मानदासाजी कोळी महाविष्णूचा अवतार असे, पण नाथराय आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत असताना म्हणतात मी अल्पमती. आता खरंच नाथराय अल्पमती आहे काय? अल्पमती असलेले नाथराय एवढं लिखाण करू शकतात का? अहो नाथरायन एवढं लिखाण कुणाचंच नाही वारकरी संप्रदायामध्ये. आपण बघा ना, नाथरायांचं एकनाथी भागवत, नाथरायांचं भावार्थ रामायण, नाथरायांचे अभंग गाथा आहे, त्यात भारुड आहे, हरिपाठ आहे. आता हा जो छोटासा ग्रंथ 154 ओव्यांचा हाही नाथ महाराजांचाच आहे. असं विपुल असं नाथरायांचं वाङ्मय आहे. पण ते नाथराय म्हणतात, या ओवीतून नाथराय आपल्याला आपला नम्रपणा त्या ठिकाणी व्यक्त करतात की परी बोलतो अल्पमती, मी अल्पमतीनं बोलतोय, मी माझ्या अल्पबुद्धीने बोलतो. याचा अर्थ असा आहे, मी माझ्या अल्पबुद्धीने बोलतो. सज्जन हो, श्रोत्यांनो, परिसावं म्हणजे ऐकावं. मी काय सांगतो ते ऐका. रविकिरणापुढे काढवा ती तैशमती बोलतो. सूर्याच्या समोर जसं काजव्यानं लुकलुकावं. आपल्याला माहिती आहे सूर्य आणि काजवा, त्याला काही ठिकाणी आग्या म्हणतात. काजवा लुकलुक लुकलुक करतो रात्रीच्या वेळेला, आहे की नाही? मग सूर्याच्या पुढे काजवा काही नाही. तसं महाराज म्हणतात, अहो हे ब्रह्मपद या गुरुपदापुढे माझं बोलणं अल्पमतीच आहे. अनेक ठिकाणी संत महात्मे असा हा आपला नम्रपणा दर्शवत असतात. मी तो अल्पमतीहीन, काय वर्ण हो तुमचे गुण, मी अल्पमती आहे, मी कमी बुद्धीचा आहे असं म्हणतात. याचा अर्थ ते कमी बुद्धीचे अल्पमतीचे नसतात. तुकोबाराय म्हणतात मज पामराशी काय थोडं म्हणून तुकोबाराय पामर आहेत का? अर्थात त्यातला भाव हा नम्रतेचा आलाय. तुकोबारायचा एक अभंग आहे बघा, एक प्रमाण आहे, नम्र झाला तुका तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडी. नम्र झाला तुका नम्र झाला. अर्थात संत महात्मे सज्जन साधक यांनी नम्र व्हावं या उद्देशाने नाथराय म्हणतात, अल्पमती
परी बोलतो अल्पमती, भावे परिसावे सज्जन श्रुती, रवी किरणा पुढे ओ काढवाती तैसे मती बोललो. जैसे पाहता वट बीजाशी, सूक्ष्मत्वे नव्हे दृष्टीची, निराकार असता तयासी, तेथे द्रुमासी ठाव कैसा, बीजा माझी असता अंकुर, बीजी होता बीजाकार, सूक्ष्मत्वे निघाला बाहेर, मग अपार वाढला. नाथराने सुंदर असं उदाहरण दिलं बघा. बीज आणि वृक्ष. आता मोठमोठे झाडं असतात बघा, पिंपळ आहे, वड आहे, मोठे मोठे झाडे आहेत. याचं बीज माहिती आहे का आपल्याला कसं? सीड्स. याचं सीड्स म्हणजे बी. केवढं असते हो बी? मोहरी एवढं बी, एवढं सूक्ष्म बी. कशाचं? वटवृक्षाचं बीज, वडाचं बीज, पिंपळाचं बीज, एवढं बारीक असं बीज, मोहरीसारखं. आता मला सांगा, त्या मोहरीसारख्या बीजामध्ये महावृक्ष वसला आहे की नाही? पिंपळ आहे की नाही? वड आहे की नाही? पण तो आपल्याला दिसतो का? निराकार असलेलं बीज, पण त्यात असा महावृक्ष म्हणजे वड पिंपळासारखे झाडं सुद्धा त्या बीजातून निर्माण होतात. एरवी बघितलं तर बीज आहे ना मोहरीसारखं, पण झाड उगवल्यानंतर महावृक्ष त्या बीजातूनच निर्माण होतो. नाथराय हे का सांगतायत? आम्ही म्हणतो निराकार आहे, दिसत नाही, निर्गुण आहे. अशा निर्गुण परमात्मातून सुद्धा सगुण अशी सृष्टी, सगुण भगवान परमात्मा निर्माण होतो. महाराज इथे उदाहरण देतात बीज आणि वृक्ष. आणि तसं जर बघितलं, सिद्धांत जर बघितला, बीज वृक्ष न्याय, या न्यायाने जर बघितलं तर बीज अगोदर की वृक्ष अगोदर? बी अगोदर की झाड अगोदर? बरं, बी अगोदर म्हटलं तर बी आलं कोणापासून? झाडापासूनच बी आहे. मग झाडापासून बी आहे तर झाड अगोदर की बी अगोदर? जसं आता अलीकडे म्हणतात ना, कोंबडी अगोदर की अंड अगोदर, तशा टाईपचा हा वृक्ष बीज न्याय आहे. आणि या न्यायाचा विचार नैयायिक ज्या वेळेला करतात, नाथराय ते उदाहरण आपल्याला इथे देतात की बाबा रे, जैसे पाहता वट बीजाशी, सूक्ष्मत्वे नये दृष्टीशी, निराकार असता तयाशी, तेथे द्रुमाशी ठाव कैसा, बीजा माझी असता. आणि छोटंसं बीज हो, कुठल्याही झाडाचं बघा. आता मी पिंपळ आणि उदाहरण दिले, कुठल्याही झाडाचं बीज बघा, बीज जमिनीमध्ये पेरलं, रोवलं, त्याला अंकुर येतात आणि महान असे वृक्ष निर्माण होतात. का हो? याचा अर्थ तो वृक्ष त्या बीजामध्ये नव्हता का? त्या बियामध्ये नव्हता का? नक्कीच होता. मग त्या वृक्षाच्या फांद्या, वृक्षाचं कोड, वृक्षाचं मूळ, वृक्षाचं फळ, वृक्षाचं फुलं, हे जर त्या छोट्याशा अशा बीजामध्ये असतात तर निर्गुण दिसणाऱ्या या परमात्मामधूनच हे सगुण परमात्मा निर्माण झाला की नाही, याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. महाराज वर्णन करतात, त्वचा काष्टे फळे पत्रे, बीज होती बीजाकारे, तोची महावृक्ष विस्तारे, मग पसरे स्वइच्छा. मी सांगून गेलो, नाही म्हणता विस्तारला, आहे म्हणू तरी नाही देखील, बीजा माझी होता संचला, तोची विस्तार लवा सांगतोय. बीजामध्ये झाड आहे का? बियामध्ये झाड आहे का? नाही आहे. पण नाही आहे म्हटलं तर बीज पेरल्यानंतर झाड येतो ना. मग येतो कुठून? बीज न पेरता, कुठलंही बीज जमिनीमध्ये न लावता झाड येतो का? बरं, कधी कधी तसेच झाडं उगवतात, पण बीज असते म्हणूनच उगवते की नाही? अर्थात बीजा माझी आपल्याला वृक्ष दिसत नाही, पण त्या बीजापासूनच वृक्षाची उत्पत्ती आहे. तसं निर्गुण जो परमात्मा आहे त्याच्यापासूनच सगुण सृष्टी निर्माण झाली आणि सगुण परमात्मा तिथूनच निर्माण होतो. तैशी निर्गुण आधारी अनंत ब्रह्मांडाची बरोबरी, स्वरूपाकार असतांतरी त्याची बाहेर निघाली. मी जसं सांगून गेलो तसंच निर्गुणातून सगुण स्वरूप आपल्या समोर येत असतं. महाराज म्हणतात, बीजे व्यापिले वृक्षाची, तैसे सगुणे व्यापिले सगुणाशी, निर्गुणे व्यापिले सगुणाशी, शब्दे आणली भिन्नपणाशी, तैसे कनकाशी अलंकार नामे. आणखी सुंदर उदाहरण दिलं, जैसे कनकाशी सुवर्ण नामे, अलंकार नामे. काय? सोन्याचा गोळा आहे आणि या सोन्याच्या गोळ्यापासून अनेक दागिने बनवले. कोणी मंगळसूत्र बनवलं, कानातले बनवले, नेकलेस बनवलं, बांगड्या बनवल्या, अंगठी बनवली, काय काय असते सर्व अलंकार बनवले. मुळात काय? सोनं आहे. सोन्याच्या गोळ्यापासून बनवलेले हे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे आहेत की नाही? आहेत ना, भिन्न भिन्न प्रकारचे.
कानातले आहे, नाकातला आहे, हातातला आहे, गळ्यातला आहे, काय असेल ते आहे. वेगवेगळी नावं असतील त्याला, मला नावं सांगता येणार नाही. पण मूळ सोन्याच्या गोळ्यापासून बनलेली ही अलंकार वेगवेगळी नावं धारण करतात. मूलतः सोनच आहे. तसं ह्या सृष्टीमध्ये अनेक रूपानं, भिन्न रूपानं, अनंत वेशानं, अनंत रूपानं भगवान परमात्मा त्या ठिकाणी नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देख, अनंत रूपानं अनंत वेशानं हा भगवान नटलेला आहे. तो निर्गुण आहे, पण तुमच्या आमच्यासाठी तो सगुण झाला आहे. जसं सोन्याचा गोळा अनेक अलंकार निर्माण करतो, अनेक विध नावं निर्माण होतात, पण मूलतः जे सोनं आहे त्याचं काय आहे मला सांगा. तुमच्याजवळ किती मोठं सोनं असू द्या, सोनाराकडे घेऊन जा, सोनार ज्वेलर्सकडे घेऊन जा. बरं, एकाच्या जवळ पायातले पैजण सोन्याचे होते आणि एकाला जिरे टोपाचा सोन्याचा. बरं, जाऊ द्या, त्याच्यापेक्षा दुसरं सांगतो. एकाच्या घरी श्रीमंत होती, पूर्व श्रीमंत होते, सोन्याचा गणपती होता. सोन्याचा गणपती होता आणि सोन्याचाच उंदीर होता. आता सोन्याचा गणपती, सोन्याचा उंदीर. आता परिस्थिती बिघडली, परिस्थिती सांगता येत नसते. श्रीमंती होती, काही दिवसानं गरीबी आली. आता खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागले. महाराज आलं, देव सुद्धा मोडायची परिस्थिती येते, काही त्याला उपाय नाही. देवाचं पहिले निरंजन मोडलं असेल, समई मोडली असेल, दिवा मोडला असेल, सर्व मोडलं. आता आली देवावर पाळी. ठीक आहे ना, काय शेवटी देवच आहे ना. सोन्याचा देव मोडू आणि पितळचा घेऊ, आपलं तोपर्यंत आपला संसार चालेल. म्हणून सोनाराकडे गेला आणि सोनाराला विचारलं, का हो सोनार दादा, या गणपतीची किंमत किती? त्याने काय, त्याला काय गणपती असो का उंदीर असो, त्यांनी आपलं गणपतीचं वजन केलं. म्हणे हे काहीतरी असेल 10 ग्राम 20 ग्राम काय असेल ते, याची किंमत म्हणे 50,000. बरं ठीक आहे. आणि हे उंदीरही काय 50-60 ग्राम, उंदिराची किंमत म्हणे 70,000. काय बोलताय म्हणे, हो गणपतीपेक्षा उंदिराची किंमत जास्त. गणपती मोठा की उंदीर मोठा? अरे इथे गणपती आणि उंदीर, सोनार हे बघत नाही तो गणपती आहे की उंदीर आहे, तो बघतो सोनं कोणतं आहे आणि सोनं किती आहे. अर्थात इथे भिन्न नावाने, भिन्नत्वाने, अनेकत्वाने तुम्हाला दिसताना जरी काही दिसत असलं तरी मूल स्वरूप काय आहे. जसं गणपती सोन्याचा आहे, उंदीर सोन्याचं आहे, पण सोनाराजवळ फक्त ते सोनं म्हणून खपत असते. त्याच उद्देशाने महाराज इथे सांगतात, कनकासी अलंकार नामे. कनक म्हणजे सोनं आणि सोन्याचे अलंकार. सोन्यापासून जसे सोन्याचे अलंकार बनतात, तसं माया स्वरूपी तदवंश होती, ते छेवणे आलेले व्यक्ती सर्व गुणा ते झाली प्रसवती, करी मूर्ती त्रिगुणाची. आता मागे मी मायेचा विस्तार करताना बोललो होतो, दैवी शांवर महिमा माया नृत्य. माया कशी आहे याचा विचार आपण केलाय, त्यामुळं या ओवीचं चिंतन आपल्याला ते आठवलं तर लक्षात येईल. तदंश करीना ना रचने ते, तरी भिन्नत्व नाही स्वरूपाते, स्वरूपे व्यापले सर्वाते, तैसे अलंकारा ते स्वर्ण. मी सांगून गेलो, स्वर्ण आणि अलंकार. ऐसा स्वरूपाचा विस्तारू हो निवरला पारू, तया स्वरूपाचा विस्तारू ब्रह्मादी हरिहरू वेडावले. असं हे निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म, परब्रह्म हे तुमच्या आमच्यासाठी सगुण रूपाने प्रगट झालं. ब्रह्म जसं प्रगट झालं तसं सद्गुरू सुद्धा प्रगट झाले. महाराज म्हणतात, ब्रह्मादी हरिहरूही ज्याच्या रूपाला मोहित झाले वेडावले. महाराज, कारण रूपच तसं आहे हो सगुण रूपाचं, नाही का. आवडे हे रूप गोजिरे सगुण, का आवडे? सगुणत्वाला आलं म्हणून. रूप पाहत आलोचने सुख झाले वो साधनी, का? कारण सगुणा रूपाला आलं म्हणून. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर का? सगुण रूपाला आलं म्हणून. अर्थात डोळ्याला आमच्या भासते. मला सांगा, बायकांना अलंकार का आवडते? सोनं आहे म्हणून आवडते का? सोनं आहे म्हणून जर आवडलं असतं तर सोन्याचे 2 गोळे घेतले असते ना, 2 कानात घातले असते. तसं चालत नाही ना. महिला मंडळ ज्या वेळेला एखादा अलंकार करण्यासाठी आपल्या मागं लागतात, तुम्ही सांगा ना महिला मंडळाला, अलंकार कशाला? एक काम कर, तू काय कर, हे 2 नाणे आहेत ना, हे नाणे ठेव तुझ्याजवळ, चालेल का? नाही. तसं तोच विचार केला तर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ब्रह्मादी हरवर सुद्धा वेडावले. कोणाला वेडावले? सगुण स्वरूपाला वेडावतात.
ताते मौनेची पाहिजे रसविन गोडी घे जे भागविन सुख भोगिजे पद पाविजे गुरु खुनी. पण हे समजणार केव्हा? गुरु खुनाने, गुरुच्या कृपेने. महाराज काय महाराज म्हणतात, रसनेविन गोडी, रसनेशिवाय गोडी समजेल. भाग्यविन सुख भोगिजे, भाग्यशिवाय सुख, भाग्याशिवाय सुख प्राप्त होते का हो? व्यवहारामध्ये भाग्याशिवाय सुख मिळते का? आपण म्हणतो ना, अरे भाग्यवान आहेस तू भाऊ, तुला नोकरी लागली तू भाग्यवान आहे, तू फ्लॅट विकत घेतला भाग्यवान आहे, तुझं घर झालं भाग्यवान आहे, अलीकडे तर लग्न झालं तर भाग्यवान आहे. आजकाल लग्नच होत नाही. म्हणजे लग्न झालं तू भाग्यवान आहेस, घर घेतलं तू भाग्यवान आहे, नोकरी लागली तू भाग्यवान आहे. हे झालं आपलं संसारातलं भाग्य. पण परमार्थातल्या भाग्याचा विचार केला तर आपल्याला अनेक ठिकाणी अनेक प्रमाणानं ते आपल्याला माहिती आहे. भाग्य कशाला तू का म्हणे, या नावे तर जे परी असं काहीतरी कडवं आता आठवत नाही, पण तरीही भाग्याचा जर विचार केला तर महाराज म्हणतात आमचं भाग्य उजळलं. केव्हा? अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. किंवा संतांच्या सद्गुरूच्या पायाची सेवा घडली, त्यांचं दर्शन झालं तर आमच्या भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. संतांच्या पायाचं दर्शन झालं, संत भेट झाली महाराज, की भाग्याचा उदय होतो. आणि मग असं भाग्य कशामुळे? सद्गुरूच्या कृपेनं. म्हणजे गुरुशिवाय ते भाग्य प्राप्त. महाराज म्हणतात न पाविजे गुरु खुने, गुरुच्या खुनाशिवाय, गुरुच्या कृपा प्रसादाशिवाय हे भाग्य आपल्याला लाभत नाही. कुठलं भाग्य? सगुण निर्गुणाचं जो भेद आपण मानतो तो निरसन होऊन आपल्याला खऱ्या अर्थानं खरं भगवत स्वरूप काय हे गुरुकृपेनं कळतं. महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात, आता बोलणे कुंटले, शब्दाचे चातुर्य राहिले, दृष्टीचे देखणे वरले, तेही निवाले शेवटी. बोलणं खुंटलं, शब्दात वर्णन करता येत नाही, बोलून वर्णन करता येत नाही. चातुर्य संपलं, शब्दाचं चातुर्य संपलं, शब्दाने वर्णन करता येत नाही. शब्दाचे चातुर्य खुंटले, बोलणे खुंटले, दृष्टीचे देखणे उरले. दृष्टीनं पाहताही येत नाही, शक्य नाही आता दृष्टीनं पाहणं, कानानं ऐकणं शक्य नाही, दृष्टीनं पाहणं शक्य नाही, तोंडानं बोलणं शक्य नाही. असं हे ब्रह्मस्वरूप. या स्वरूपाचा विचार करताना महाराज म्हणतात आता बोलणे खुंटले, शब्दाचे चातुर्य राहिले, दृष्टीचे देखणे उरले, तेही निमाले शेवटी. सद्गुरुजीने दास देवी पावते कुणेस, परिसता कानडे रास, जैसे पक्षी अशी नारळ. महाराज म्हणतात ऐका हो ऐका, हे कोणाला समजणार नाही. कानडे म्हणजे कळणार नाही. कानडे म्हणजे न कळणे, कुणाला कळत नाही. जे सद्गुरूचे निजदास आहे त्यांनाच हे कळते, इतरांना ते कळत नाही, कळणारही नाही. आनंद लहरी एवढा सोपा ग्रंथ नाही की कोणीही ऐकावं, कोणीही बसावं, कोणीही सांगावं, कारण ते कळणार नाही. महाराजांनी उदाहरण दिलं म्हणून तेवढं सांगतो आणि थांबतो. नाथराय म्हणतात जैसे पक्षी अशी नारळ. पक्षी अशी नारळ याचा अर्थ काय आहे बघा. कुठलाही पक्षी कुठल्याही फळावर जाऊन चोच मारू शकतो, फळ खाऊ शकतो, आपल्याला माहिती आहे. पण मला हे सांगा, कुठला पक्षी आहे जो नारळाच्या झाडावरच्या नारळाला चोच मारून त्यांनी नारळ खाल्लं असेल? नाही म्हणजे ओलं असतानाही त्या नारळाची साल एवढी जाडी असते का कुठलाच पक्षी त्या नारळाचं त्या ठिकाणी नारळाला चोच मारून तो नारळ खाऊ शकत नाही. ओलेपणी तर नाहीच नाही, पण वाळल्यावर विचारही करू नकोस. मी पक्षाचं सांगतो. अर्थात पक्षी अशी नारळ म्हणजे कुठलाही पक्षी असं टणक असलेलं नारळ त्याच्या नादी लागते. आंब्याच्या नादी लागेल, पेरूच्या नादी लागेल, संत्र्याच्या नादी लागेल, चिकूच्या नादी लागेल, कुठल्याही फळाच्या बाबतीत जाईल, पण ते नारळाच्या नादी लागू शकत नाही. त्याला शक्यच नाही ना. तसं गुरु कृपेशिवाय, गुरुचं निजदास झाल्याशिवाय, सद्गुरु कृपेशिवाय परब्रह्म काय आहे, सद्गुरु काय आहे हे कळणं शक्य नाही. आणि म्हणून नाथरायाने उदाहरण दिलं सद्गुरूची निजदास तेची पावती खुनेस, परिसता कानडे रास, जैसे पक्षी अशी नारळ.
150व्या ओवीपर्यंत आपण आलो आणि आपल्याला कल्पना आहे आनंद लहरी हा ग्रंथ 154 ओव्यांचा आहे. उपसंहारच चालू आहे. आज आपण इथेच थांबू. 18व्या भागाचं चिंतन इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. समारोपीय चिंतनच राहणार, कारण 3च ओव्या राहिल्या. जवळजवळ आपलं आनंद लहरीचं आनंदमय असं निरूपण संपत आलं. पुढच्या भागामध्ये आपण त्याचा समारोप करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथांचं भजन करणं क्रमप्राप्त आहे, तेव्हा नाथांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.